आज जवळपास 14 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. पहिला सामना आपण पाहिला होता अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस निधी स्पोर्ट्स चंद्रपडा या दोन संघादरम्यान. त्यावेळेस निधी संघ हा विजेता ठरला होता. वळतोय चालू सामन्याकडे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज येतोय मुकेश. सेकंडला आपण फलंदाज पाहत आहेत रोहित. नॉन स्ट्राईकला आपण पाहत आहेत अंकित. पहिला चेंडू प्रयत्न होता. लिमिट ऑफ रिझन मध्ये हा चेंडूला फील्ड केले. हॅलो, दोन धावेने आपलं खातं खोलतोय. फुल टॉस हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिशय वेगानं हा चेंडू हाताळला होता. वाईटचा इशारा होता पंचांच्या माध्यमातून. अव्वंतर धावेने संघ एका धावेने पुढे निघतोय. ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपडा धावसंख्या धावफलकाला लागली जाते ती म्हणजे 3. शॉट ऑफ लाईन. पुन्हा एकदा लाईन ऑफ लेन पासून बरकटताना गोलंदाज मुकेश. पहिला चेंडू आपण पाहिला आउटसाइड ऑफ स्टंप हा डिलिव्हरी हाताळला होता व्हाईटच्या स्वरूपात. त्यानंतरचा चेंडूकडे आपण लक्ष दिलं तर आउटसाइड लेग स्टंप हा देखील अवंतरच्या स्वरूपात चेंडू हाताळला जातोय. 2 धावा या अवंतरच्या स्वरूपात मिळत आहेत साइट्स ऍडव्हेंचर चंद्रपडा या संघाला. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजे 4. मुकेश यावेळेस इनसाइड आउटचा फटका. शतरक्षक आहे त्या दिशेने शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सिंगल फक्त कन्वर्ट केला गेला. गुलशन सोबत ज्यावेळेस नाणेफेकच्या बॉक्समध्ये आम्ही चर्चा केली त्यावेळेस गुलशननं म्हटलं होतं की 30 ते 25 धावसंख्येवर आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू ऍडव्हेंचर बॉईज या संघाला. मात्र एक टार्गेट त्यांनी निश्चित केलेलं आहे संघनायकांना ऍडव्हेंचर बॉईज या संघाच्या. जवळपास 40 ते 45 धावा आम्ही जय बजरंग स्पोर्ट्स पांडू या संघासमोर उभारणार आहोत. अतिशय चांगला चेंडू हाताळला होता मुकेशनं. कौतुक मी मुकेशचा मिस होतो ह्या फलंदाज. पुन्हा एकदा स्लो राम डिलिव्हरी. कौतुक करेन. व्हेरिएशन पाहायला मिळतं, गुणवत्ता पाहायला मिळते ती म्हणजे मुकेश कडून. पहिला चेंडू हाताळला होता, थोडासा वेगानं हाताळला. ह्यानंतर आपण पाहिलं तर ऑब्रेकचा मारा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. कारण आपण जर पाहिलं तर हे ओपन मैदान आहे, मोठे फटके देखील आपण पाहिले होते आणि त्या पद्धतीने तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू मिस करतोय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 5. पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पहिले षटक. धावसंख्या 6, बिनबाद 6 अशी सावध सुरुवात ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपडा या संघाची. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप नोचा इशारा पण त्यांचा. आणखीन अवांतर धाव. एक लांब पडल्याचं षटक. जवळजवळ आपण या षटकांविषयी म्हणायचं गेलं तर मला 8 ते 9 चेंडूंचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या 7. सुपर डिलिव्हरी. कौतुक करेल मी. यावेळेस बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू सरळ लेग स्टिक उडवतोय. फलंदाज इथे बाद होतोय तो म्हणजेच रोहित. पहिला धक्का ऍडव्हेंचर बॉईज या संघाला रोहितच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. वारंवार ऑब्रेक करण्याचा प्रयत्न मुकेश कडून केला गेला, मात्र व्यवस्थित लाईन ओळखता आली नाहीये, खास करून फलंदाज रोहित यांना. मिडल स्टिकचा चेंडू होता, इनसाइडचा फटका खेळायचा होता रोहितला, मात्र चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जाऊन सरळ लेग स्टिकवर आदळतोय. सुपर डिलिव्हरी. कौतुक करेन मी. ज्याप्रमाणे गुलशननं म्हटलं होतं 25 ते 30 धावसंख्येवर अडवण्याचा प्रयत्न करू. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 7. 1 बाद 7 अशी सुरुवात ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपडा या संघाची. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 च्या या रणसंग्रामामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. उद्या रविवारचा दिवस आहे, आज शनिवारचा दिवस, उद्या सुट्टीचा दिवस आणि खास करून आजची नाईट वायानं घालवता
जी स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकतो टीव्हीवर, ती न पाहता आपण स्वतः त्या स्पर्धेच्या दिशेने जाऊन त्या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं भरपूर प्रेक्षकांना वाटत असेल तर नक्कीच या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. JTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील पाहू शकतोय. धावसंख्या 7, एक फलंदाज बाद. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना सुपर डिलिव्हरी. पुन्हा एकदा मी कौतुक करेन, जो सराव केला होता या मुलांना तो सराव कुठेतरी कामी येतोय. पूर्ण दिवस मी या मुलांना पाहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, भरपूर तास तो सराव केला होता आणि त्याचा फायदा येते. सुपर डिलिव्हरी, डान्सिंग विथ द पिच, फुटवर्कचा वापर करायचा होता. कुठेतरी गोलंदाजाला थोडंसं दडपणामध्ये आणायचं होतं फलंदाजाला, मात्र हा चेंडू आदळला तो पॅडवर. रवींद्र यावेळेस कौतुक करेन मी. ऑफ ब्रेक, त्यानंतर लगेचच लेग ब्रेक. आता मात्र या गोलंदाजाची लय ओळखताना थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करेन, पहिलं षटक निर्धाव हाताळलेला आहे या स्पर्धेमध्ये. काय हे दुसरं षटक निर्धाव येईल का? मात्र एक धाव आलेली आहे या षटकामध्ये. रवींद्र अप्रतिमरित्या गोलंदाजी हाताळताना यावेळेस थांबून खेळला तो चेंडू काही काळ हवेत होता, मात्र इनसाइडच्या वरून हा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेनं सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं 2 धावेने. काही काळानंतर जवळजवळ विचार केला आपण तर 3 या 4 चेंडूच्या नंतर स्कोरबोर्ड हलताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 10. ॲडव्हेंचर बॉईज घरचं मैदान, या मैदानाचा पुरेपूर अनुभव मी बोलेल ॲडव्हेंचर बॉईज या संघाजवळ आहे. सरावमध्ये असतात मुलं याच मैदानावर आणि त्यानुसार नक्कीच एक बेनिफिट असेल या मुलांसाठी या मैदानाचे. यावेळेस हवेत होता, सनीनं चांगला प्रयत्न केला होता, मात्र व्यवस्थित चेंडू हा गॅदर करता आला नाहीये. चेंडू मात्र निसटतोय. 2 धाव मिळत आहेत त्या ॲडव्हेंचर बॉईज या संघाला. धावसंख्या होते ती म्हणजे 12. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा सामना आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता. ब्लॉकचा चेंडू. चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 1 या 2. 1 धाव मिळेल. सिंगलनं षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतात त्या 1 बाद 13 अशी सुरुवात. 6.50 6.5च्या रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ॲडव्हेंचर बॉईज हा संघ. ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं होतं ॲडव्हेंचर बॉईज संघाच्या संघनायकांना की आम्हाला गुलशन भोईर ही विकेट खूप महत्त्वाची असेल, मात्र त्याप्रमाणे मित्र म्हणजे जे टार्गेट त्यांनी समोर ठेवलं होतं 40 ते 45 धावा आम्हाला पांडूच्या अगेन्स्ट करायच्या आहेत, त्या टार्गेटकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. 40 ते 45च्या आकड्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न करायला, ॲनालिसिस खास करून लक्षात घ्यायला हवं. आणि खास करून म्हणायचं गेलं कॅल्क्युलेट क्रिकेट हे देखील खूप महत्त्वाचं आहे ॲडव्हेंचर बॉईज या संघासाठी. 13 धावा, 1 फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी पॉईंटवर सज्ज होतोय मनीष, ज्याला टेनिसच्या क्रिकेटमध्ये मॉन्टी या नावाने ओळखलं जातं. एक मजबूत बांधणी केलेली आहे JBS या संघानं. यावेळेस कावकवर रिझनमध्ये वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळला होता. 1 धाव, एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कुठेतरी कमी पडतोय. दुसरा हादरा बसतोय ॲडव्हेंचर बॉईज. थँक्यू डीजे. तर एक मजबूत बांधणी करून आलेला आहे JBS जय बजरंग स्पोर्ट्स पांडूचा संघ. एका साईडला आपण पाहिलं तर गुलशन पांडू स्पोर्ट्स पांडूचा महत्त्वपूर्ण फलंदाज या संघामध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर रवींद्र आहे, जो सध्या तरी पांडू स्पोर्ट्स पांडूमध्ये इन आहे. हा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र मी मगासपासून तेच म्हणतो, बेनिफिट कोणाला आहे? बेनिफिट जास्त करून मी तर म्हणे आहे ते खास करून साईज ॲडव्हेंचर बॉईज संघाला, कारण अनुभव आहे या मैदानाचा, या आउटफील्डचा अनुभव आहे, या खेळपट्टीचा अनुभव आहे ॲडव्हेंचर बॉईज या संघाजवळ.
वाईटचा इशारा रियाज येतोय, नवीन फलंदाज. वाईटचा इशारा, पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज आपण पाहतोय मॉन्टी. यावेळेस दिशा भरकटताना सलग लागोपाठचे 2 चेंडू अभ्यंतरच्या स्वरूपात हाताळतोय मॉन्टी. आणि ते मात्र सफलता प्राप्त करण्याचा प्रयत्न. यस, गडी बाद का? गडी बाद होतोय. एसटीजीच्या स्वरूपात आणखीन एक सफलता प्राप्त होते, ती म्हणजेच जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाला. अप्रतिमरित्या गोलंदाजी. लागोपाठचे 2 चेंडू आपण सुरुवातीचे पाहिले असाल मॉन्टीचे. आउटसाइड ऑफ स्टंप हाताळतोय. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होता मॉन्टीचा, मात्र जो त्याला टर्न हवा होता तो टर्न मिळत नव्हता, जो टप्पा त्याला होता तो व्यवस्थित मिळत नव्हता. 2 चेंडू त्याने अवांतर हाताळले. त्यानंतर जी त्याला लेंथ लाईन सापडली आणि लगेचच खास करून डगआउटच्या दिशेने पाठवून दिलं फलंदाजाला. अंकित बाद होतोय आणि अंकितच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजे रुपेश. 3 गडी बाद, धावसंख्या 17. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. जे प्रेक्षक आता आम्हाला जॉईन झालेले आहेत लाईव्हच्या माध्यमातून, त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि जय बजरंग स्पोर्ट्स पांजू हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, धोकादायक ही धाव ठरू शकेल. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तितकीच देखणी फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे आणखीन एक धक्का ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा या संघाला रनआउटच्या स्वरूपात. रियाज इथे बाद होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे रवी सज्ज होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तरी देखील धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ती धोकादायक धाव धोक्याची ठरली रियाज यांना. जवळपास 4था धक्का ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा या संघाला. धावसंख्या आहे ती म्हणजेच 18. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ते 3रं. प्रथमेश, सुपर डिलिव्हरी, कौतुक करेन मी. व्हेरिएशन मी का म्हणतोय, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण मगाशीच आपण म्हटलं होतं की थोडंसं हॅलो
धावसंख्या आहे 22 धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 गडी बाद, 3.1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. डान्सिंग द पिच, फुटवर्कचा वापर, इथे मात्र इनसाइडचा फटका, चेंडू हवेत, गडी बाद, 6वा धक्का, 6वा झटका ऍडव्हेंचर बॉईज या संघाला. धावसंख्या 22. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी रवीचं मी कौतुक करेन, कारण दुसरं षटक रवी हाताळतोय आपल्या कोट्यातील. पहिल्या षटकाचा रवीचा जर विचार केला आपण तर जवळपास धावा खर्च केल्या होत्या रवीनं पहिल्या षटकामध्ये. त्या म्हणजे 6 धावा खर्च केल्या होत्या. अप्रतिम ते षटक हाताळलं होतं. आणि आता देखील आपण पाहताय तर 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करून गडी बाद करतोय. फुलटॉस डिलिव्हरी, इथे मात्र वाईटचा इशारा, नोचा देखील वाईटचा इशारा होता पंचांचा. मात्र एष्टीचित करण्याची सुवर्ण संधी होती. काय हा गडी बाद आहे का, कारण विचार विनिमय सुरू आहे पंचांसोबत. कदाचित सुखरूप क्रीज मध्ये आहे फलंदाज. गणेश, सिंगल डबल हे खूप महत्वाचं आहे यावेळेस ऍडव्हेंचर बॉईज या संघासाठी. कारण आतापर्यंत आपण जे फलंदाज बाद झालेले आहेत त्या फलंदाजांविषयी म्हणायचं गेलं तर मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी झेलबादच्या स्वरूपात खेळाडू बाद झालेले आहेत ऍडव्हेंचर बॉईज या संघाच्या. याच खेळीची गरज आहे. सिंगलला कसं डबल मध्ये कन्वर्ट करता येईल. डाऊन द ग्राउंड क्रिकेट मोस्ट इम्पॉर्टंट ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा या संघासाठी. 2 धावा येत आहेत. 2 संघ पुढे हालचाल करताना धावसंख्या होते ती म्हणजेच 25. 25 लॉस ऑफ 6 विकेट ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा. यानंतर हॅलो, यावेळेस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बनवली होती, रूम तयार केला होता. खास करून म्हणायचं गेलं तर स्क्वेअरच्या दिशेने खेळण्यासाठी फलंदाजांना दिशा भरकटताना रवींद्र. सुपर डिलिव्हरी, बॅक टू द बॉलर, मात्र अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण रवी मार्फत रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का ऍडव्हेंचर बॉईज या संघाला. 7वा फलंदाज बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये ऍडव्हेंचर बॉईज या संघाचा. 10 फलकावर धावा लागतायत, त्या म्हणजेच 26 आणि 26 या धावसंख्येवर 7 फलंदाज बाद. थँक्यू डीजे. काय गुलशन भोईर याने जे वक्तव्य केलं होतं खास करून टॉस बॉक्स मध्ये की मी 25 या घरामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही ऍडव्हेंचर बॉईज या संघाला, आणि ते मैदानाच्या आतमध्ये दिसताना कदाचित, कारण आतापर्यंत 26 धावा आहेत, 7 गडी बाद आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. आणि अजूनही विचार केला आपण तर जवळपास 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 16 धावा, 8 चेंडू 20 धावा. 8 चेंडू मध्ये किती धावा काढू शकतो ऍडव्हेंचर बॉईज. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चेंडू निघून येतोय. तो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे काठे. सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 28. ऍडव्हेंचर बॉईज संघनायक आपल्या खेळाडूला घेऊन आपण चेअर मध्ये बसायचं आहे. खेळाडू कक्षाच्या खुर्च्या तुम्हाला ठेवलेल्या आहेत खेळाडू कक्षामध्ये, त्या खुर्च्यांवर आपल्याला बसायचं आहे, अन्यथा तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाईल. यावेळेस स्वीपर पॉइंटच्या दिशेनं सनी चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा येत आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या होते ते 30. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये 10 धावा, 15 धावा की आणखीन अतिरिक्त धावा बनवल्या जातील ऍडव्हेंचर बॉईज या संघाकडून. मात्र 30 धावा आहेत. 10 धावा आल्या, 40चा आकडा, आणि 40चा आकडा हा देखील महत्वाचा असेल ऍडव्हेंचर बॉईज या संघासाठी. तुमचं मैदान, तुम्ही या मैदानावर सातत्याने सराव करता, या खेळपट्टीचा तितकाच दांडगा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. आणि या खेळपट्टीवर कोणते गोलंदाज चालतील,
याचा देखील तितकाचा अनुभव तुम्हाला आहे आणि त्यानुसार त्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी करू शकता. शतरक्षक सजवलं तर शेवटचे 6 चेंडू आहेत. त्या कारणास्तव तुम्ही जर आपण सीमारेषेकडे जर लक्ष दिलं तर जवळजवळ 3 शतरक्षक तुम्हाला सीमारेषेजवळ तैनात पाहायला मिळत आहेत. मिड विकेट रिझन डीप मध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑन डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर तुम्ही जर पाहिला तर डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. कार्पेटच्या स्वरूपात चेंडू निघून जातोय शॉर्ट मिड रिझन मध्ये. 2 धावा येतील. 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र गडी बाद होतोय. काही आवश्यकता नव्हती कारण अजूनही आपण विचार केला तर जवळजवळ 5 चेंडूचा खेळ शिल्लक होता. जरी या 2 धावा घेतल्या असत्या तरी उर्वरित 5 चेंडू आणखीन खेळण्याची संधी प्राप्त करता आली असती या ऍडव्हेंचर बॉयज या संघाला. मात्र दोन धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक गडी गमावतोय. संघ ऑल आउट होतोय. धावसंख्या धाव फलकावर अधिकृत लागली जाते ती म्हणजे 33 धावा या अधिकृत लागल्या जात आहेत आणि 34 धावेचं आव्हान जे माफ करा 32 धावा झालेले आहेत. 33 धावेचं आव्हान जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघासमोर ठेवलं जातं. ऍडव्हेंचर बॉईज कोणते गोलंदाज वापरणार आहे येणाऱ्या या 5 षटकांमध्ये, कारण मगाशीच म्हटलं होतं संघनायकांना ऍडव्हेंचर बॉईजच्या की आम्हाला गुलशन भोईर यांची विकेट खूप महत्वाची आहे. मात्र यावेळेस कुठली रणनीती आखतील पांडूचा संघ, कारण कमी धावेचं टार्गेट आहे. जवळपास 33 धावा करायच्या आहेत पांडू या संघाला. तत्पूर्वी वळतोय आम्ही पुढच्या सामन्याच्या दिशेनं. यानंतरचा सामना असेल तो म्हणजेच छावा बॉईज संघाचे संघनायक, छावा बॉईज संघाचे संघनायक आणि आई चंडिका संघाचे संघनायक पवन. छावा बॉईज संघाचे संघनायक कॅप्टन प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि आई चंडिका पवन, हॅलो कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. आणि मी विनंतोय ऍडव्हेंचर बॉईज या संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तसेच जय बजरंग स्पोर्ट्स पांडू संघाला विनंती करतोय आपली सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर येणाऱ्या या हॅलो 5 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर माझे साथी प्रमोदजी शेडगे यांना. हॅलो हॅलो चेक. चला 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच छावा बॉईज वर्सेस आई चंडिका पवन या 2 संघांमध्ये. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आलेले आमचे तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही मोहनदादा पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. संस्थापक चषक 2020 मध्ये आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक आणि या गावातील आणि विभागातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना मी विनंती त्यांच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन कृपया करून टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या आपण टॉस कडे वळणार आहोत. तर विजयासाठी जर आपण विचार केला तर 34 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर रियाज 33 धावांचं लक्ष असेल. गुलशन अँड ओमकार, गुलशन मॅग्निफिसंट प्लेयर. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू यावेळेला मात्र हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड नरम हाताने खेळला गेला होता. एकदा वर्जित केली जाते या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाच्या माध्यमातून. ओमनच्या मैदानात बेस्ट बॅट्समन म्हणून गुलशन भोईर याच्याकडे पाहिलं गेलं आणि त्या नावारूपाला मात्र साजेसा असा खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चेतन पाटील या ठिकाणी चँग उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या एक चेंडूच्या समाप्तीनंतर 33 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि 33 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करत असताना एक चेंडू मग एक धाव या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाची आपल्याला स्थिती पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समन
अप्रतिम खोलवर चेंडू होता, ऑफ साईडला फक्त ड्राईव्ह केला जातोय, चेंडूला खोदून काढला गेलाय आणि तत्पूर्वी थोडंसं मिसफिल्ड होते नाही होते, मात्र पापणी लावते 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रियाज आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला सुरेख पद्धतीने ऑन ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. बॅट चेंज करतात गुलशन भोईर अँड एका साईडला जर आपण पाहिलं तर ओमकार. जे श्रोते जोडले गेले जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर, त्या सर्व श्रोत्यांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत करतोय. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 मध्ये मोहनदादा पाटील यांच्या वतीने भाविश पुणेकर. सुंदर मॅनेजमेंट. यावेळेला ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. सुरेख टायमिंग. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला कलेक्ट करेपर्यंत या ठिकाणी 3 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि तिहेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स. चेतन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करावा. चेतन पाटील अर्थातच चँग, एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. ऑन साईडला हा चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. इन द एअर चेंडू हवेत सुंदर इथे झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना. फलंदाज ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. सात धावा. सात धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय साटम त्या ठिकाणी आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. गुलशन भोईर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मॅचचं रूप मात्र त्याच्या बाजूने जरूर पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट हा असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो की 11 खेळाडूंचा संघ आणि प्रत्येकाचा रोल अदा करणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. छावा बॉईज, छावा स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 33 धावांचं आव्हान समोर असताना धावसंख्या 7, 1 गडी बाद, 25 चेंडू आणि 26 धावा. विजयासाठी जय बजरंग पांजू या संघाला. एक नामवंत संघ 5 ते 7 वर्षांच्या पलीकडे गेलो तर पांजूने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र वहतोय. तत्पूर्वी एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये, मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि 3 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. द ग्रेट स्टार्ट, चांगल्या प्रकारची स्टार्ट या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळते. जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाची 33 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना. चेंडू आहे तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूमध्ये 23 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण. ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 हा शानदार सोहळा. कोणाच्या मनात ध्यानात नसेल की अंडरआर्मची एवढी मोठी स्पर्धा मात्र येईल. खऱ्या अर्थानं अंडरआर्म बॉक्स खूप मोठ्या प्रमाणात ग्लॅमर आलाय, परंतु ओपन क्रिकेटला असं क्वचित आणि कदाचित पाहायला मिळतं. परंतु पालघर जिल्ह्यामध्ये मोहनदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने करून दाखवलंय. जे शक्य नाहीये ते अशक्य असतंय ते मात्र शक्य करण्याचा निर्धार मात्र मोहनदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा नवनवीन संकल्पना घेऊन येत असतं आपण जुचंद्रच्या गावामध्ये पाहायला मिळतं. वाईटचा इशारा होतोय. धावसंख्येत भर होते आणि खास करून भावेश पुणेकरचं मी कौतुक करेन. अप्रतिम ऑन साईडला चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करेपर्यंत यावेळेला जर आपण पाहिलं तर 2 धावा आणि तिसरी धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. अप्रतिम ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एका धावेनिशी मात्र थोडंसं कुठेतरी यावेळेला जगलिंग झाली होती आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावर 14 धावा, 14 रन्स, 15 धावा, 15 रन्स. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. वाडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफला येतोय. तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटले गेले होते, परंतु यस नो करता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही ताकद आहे पांजू या संघाची आणि खास करून गुलशन भुईरची आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावसंख्येवर. 18 रन्स.
तिसरी तिहेरी धाव पाहायला मिळते. रवींद्र एका साईडला, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल फक्त हलक्याशा हाताने जनरल पुश केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी. 5 वेळेला 3 धावा मात्र या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत आणि चौथी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. 4 धावा येतात. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा. 2 चेंडूवर 2 गडी बाद केले तर किसन चव्हाण यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. एकदा ऍडेड केली जाते. जय बजरंग स्पोर्ट्स पांजू संघ जाऊन पोहोचते फलकावर. 23 धावा, 23 रन. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकाल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. कशा हाताने ऑन साईडला फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम या ठिकाणी जरूर केलं गेलंय. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली जाते 23 या धावसंख्येवर. 24 धावा, 24 धावा, 24 रन. विजयासाठी आता मात्र 9 धावांचं लक्ष. ऑन साईडला सुरेख टायमिंग सहित मात्र या ठिकाणी तेवढाच उत्कृष्ट झेल आणि गुलशनाच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यात ट्विस्ट निर्माण होईल का या पण ऐकूया. तत्पूर्वी जाऊया डिस्क जॉकीकडे. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळ्या मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. मोहनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण मुख्यमंत्री चषक पाहिला असेल. चांगल्या प्रकारचं मात्र क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावर आणि तेच गाणं मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. थोडं हलक्याशा हाताने फक्त चेंडूला सॉफ्ट हँडने खेळला गेला. एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फलंदाज बाद होईल. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. म्हणून मी म्हटलं होतं की सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल यात काही शंका नाहीये. एक धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने डीजेकडे जाऊया. आयोजन मोहन भाई पाटीलांचा दुचंद्र गावाच्या ग्रामस्थांचा. भरार क्रिकेटच्या सामन्यांचा हॅलो. पाटीलचा थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम भूषणजी पडवले. आपलं हार्दिक स्वागत भूषणजी. आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. थोडंसं उशीर होतोय परंतु या ठिकाणी प्रेझेंटही लावतायत. वेळेला जर आपण पाहिलं तर हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डिक्लरेशन झोनमध्ये चेंडू वळला गेला होता. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. 7 धावांचं लक्ष. जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाला विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. दर्पण सुंदररित्या मात्र या ठिकाणी आपण पाहतो डिक्लरेशन झोनकडे चेंडू पुन्हा एकदा वळतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 28 धावा. विजयासाठी 5 धावांचं लक्ष. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय पांजू या संघाकरिता. टप्पा पडल्यानंतर बॅटची एज घेऊन चेंडू निघून जाईल गली रिजन मध्ये. एकदा वरची दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत डायरेक्ट हिट जरूर होतोय परंतु केतन त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत मात्र त्या ठिकाणी दर्शवतायत की फलंदाज बाद नाहीये. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 3 धावा ॲक्युरेट या ठिकाणी पळून काढल्या जातात. तिहेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती 31 धावा, 31 रन्स. विजयासाठी जर आपण विचार केला तर 2 धावांचं लक्ष असेल. यानंतर होणारा सामना शावा बॉईज वर्सेस आई चंडिका पवनचा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडू आणि फळीचा संपर्क झालाय का तर नाही. तर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आहेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाला 2 धावांचं लक्ष असेल. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकाल. अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा. नोचा इशारा येतोय. नोच्या इशाराने एक धाव ऍडिट केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर स्कोर इज लेवल 32 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एका धावेची आवश्यकता असेल.
खूप छान पद्धतीने नियोजन आपण पाहतो. फक्त बोलून चालत नाही, आयोजन आणि नियोजन ते मात्र प्रत्यक्षात तुम्हाला स्वप्नात म्हणता येणार नाही, तर ते सत्यात साकारायला पाहिजे. आणि नोच्या इशाऱ्याने मात्र या ठिकाणी विन होताना संघ पाहायला मिळतोय. जय बजरंग स्पोर्ट्स पांजू, कॉंग्रॅच्युलेशन. शेक हँड करा प्लीज, कृपया करून हँडशेक करा. दोन्ही संघाला विनंती करेन. छावा स्पोर्ट्स, छावा बॉईज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी मात्र पाचारण केले गेले. अंकित जे आपण पाहिलं, गुलशन बोईरने मात्र 6 चेंडू 13 धावा, कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. परंतु मॅन ऑफ द मॅच कोणाकडे जाईल तर कामेश पाटील आम्हाला दर्शवतील मॅन ऑफ द मॅचचा खरा हकदार कोण आहे. अष्टपैलू कामगिरी पाहता रवींद्र हा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे. 6 चेंडूमध्ये 12 धावा, नॉट आऊट आणि 1 गडी बाद केला. म्हणूनच अष्टपैलू नेतृत्व या ठिकाणी पाहायला मिळालं. अप्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. चला रवींद्र, आपण यायचं आहे जय बजरंग स्पोर्ट्स पांजू संघाचा. सुपर बॅटिंग अँड बॉलिंग.